नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे, एक फुल टाइम ट्रेडर आणि मेंटॉर आहे. डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी परत एकदा तुमचं स्वागत करतो. दररोज आपण गोल्डच्या महत्त्वाच्या लेवलचा अभ्यास करत असतो मित्रांनो. तर काल ज्या महत्त्वाच्या लेवल मी तुम्हाला दिलेल्या बाईंग साईडला ओके, त्या ॲक्च्युली वर्क झालेल्या आहेत. जर तुम्ही कालचा डेली ॲनालिसिस व्हिडिओ जाऊन बघितला तर तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली बघा 4011 ओके 11 या लेवलवरून एक बाईंग साईडला प्रॉपर ट्रेड आपण प्लॅन केलेला आणि तिथून मी तुम्हाला सांगितलेलं की जवळपास त्या लेवलपासून 300 पिप्सची मुवमेंट अप साईडला येणार आहे. आणि एक्झॅक्टली तुम्ही जर इथं बघायला गेला तर प्रॉपर 300 पिप्सची मुवमेंट आलेली आहे. ओके 4011 म्हणजे ही इथं अशी लेवल होती आणि या ब्रेकआउट नंतर ना बघा मार्केटने स्ट्रक्चर बनवत प्रॉपर अपसाईडला मार्केट हे गेलेलं आहे. ओके प्रॉपर प्राइस ॲक्शन करत. सो तुम्ही कुठं जरी बाईंगला ट्रेड घेतला असता तर 100% तुम्हाला चांगलं प्रॉफिट झालं असतं. होप सो तुम्ही दररोज हे व्हिडिओज बघत असाल आणि या व्हिडिओजचे तुम्हाला हेल्प होत असेल. आजचं जर तुम्ही मार्केट गोल्डचं बघितलं तर ते कंटिन्यू बुलिश राहिलेलं आहे. ओके एक्झॅक्टली इथं म्हणजेच 4000च्या आसपास मार्केटने ओपनिंग दिली, त्याच्यानंतर अप साईडला मार्केट गेलं, प्रॉपर असा पुलबॅक घेतला. ज्या लेवलला मी तुम्हाला सांगितलेलं ना एंट्री घ्यायची आहे म्हणजेच 4011 या लेवलवरती एक पुलबॅक घेतला आणि एक्झॅक्टली त्याच लेवलवरून अप साईडला मुवमेंट आलेली आहे. जवळपास गाईज 700 पिप्स मार्केट या लेवलपासून अप साईडला गेलेलं आहे. आता मार्केटने काय केलं, जेव्हा 700 पिप्स वरती गेलं म्हणजे 4080 या लेवलवरून मार्केटने एक डाऊन साईडला मोमेंटम द्यायला सुरुवात केलेली आहे. ओके प्रॉपर एक साईडवेज आपण म्हणतो ना डिक्लाइन साईडवेज मध्ये मार्केट राहायचा प्रयत्न करते आणि एकतर इथून आहे ना दोन स्ट्रक्चर तयार होतात बघा. हा एक हे स्ट्रक्चर जे आत्ता तयार झाले. ओके आता या स्ट्रक्चरमध्ये मार्केट इथं साईडवेज राहिलं. मार्केट एकतर या लेवलवरून डाऊन साईडला शार्पली मुवमेंट देऊ शकतं, अदरवाईज मग इथून अप साईडला स्ट्रॉंगली स्ट्रक्चर क्रिएट करू शकतं. जिकडे पण ब्रेकआउट येईल तिकडे आपल्याला तयार राहायचं आहे. ओके एवढ्याच गोष्टी काहीच फॉलो करायच्यात. जर तुम्ही इथं व्यवस्थित बघितलं तर बघा मार्केट आता अप साईडला ब्रेकआउट देत आहे. अप साईडला एक्झॅक्टली ब्रेकआउट देत आहे म्हणजे 4060 ही लेवल मार्केटने ब्रेक केलेली आहे. ओके आता जर व्यवस्थित तुम्ही मार्क केलं तर मी तुम्हाला एक प्रॉपर लेवल सांगतो जिथून तुम्ही अप साईडला काय ट्रेड प्लॅन करू शकता. 4065 ओके 4065 ही लेवल तुमच्यासाठी महत्त्वाची लेवल ठरणार आहे कारण स्ट्रक्चर प्रॉपर तयार झालेला आहे आणि इथून 4065 नाही गाईज, हां 4065 बरोबर 4065 या लेवलवरून गाईज इथं आता बाईंगचे ट्रेड्स ॲक्टिव्ह होत आहेत. म्हणजे 180 पिप्सचा टार्गेट तुम्हाला या ट्रेडमध्ये मिळतं आहे. जेव्हा ही लेवल ब्रेक होईल तेव्हा तुम्ही 23 जुलैला अप साईडला ट्रेड प्लॅन करायचा आहे. एक्झॅक्टली बघा जेव्हा तुमची एंट्री होईल एक तर तुम्ही एंट्री कुठल्या लेवलला घेताय ते मॅटर करताय. ओके कुठल्या टाईम फ्रेमवरती घेताय ते मॅटर करतं. एक तर 15 मिनिट 5 मिनिट अदरवाईज 1 मिनिट या तिन्ही टाईम फ्रेम्स आहेत बरोबर. 15 मिनिटावरती कोण ट्रेड प्लॅन करणार आहे, जे ट्रेडर्स स्विंग ट्रेड्स करतात. ओके स्विंग ट्रेड्स जे ट्रेडर्स करतात त्यांनी 15 मिनिटावरती ट्रेड्स प्लॅन करा. 5 मिनिटावरती कोण ट्रेड्स प्लॅन करणार आहे, ज्यांना मार्केटमध्ये एक म्हणतो ना आपण 100 to 150 पिप्सची मुवमेंट पाहिजे अशा लोकांनी 5 मिनिटावरती ट्रेड्स प्लॅन करत जावा. आणि 1 मिनिटावरती ट्रेड्स प्लॅन कोण करणार ते म्हणजे स्कॅल्पर्स जे आहेत ना ते सगळे 1 मिनिटावरती ट्रेड प्लॅन करणार आहेत. यांचं टार्गेट किती राहणार आहे गाईज, तर यांचं टार्गेट राहणार आहे पहिलं टार्गेट 30 पिप्स, सेकंड टार्गेट राहतं 50 पिप्स आणि थर्ड टार्गेट राहतं 80 पिप्स. 80 पिप्सच्या वरती तुम्ही ट्रेड्स इथे प्लॅन करू नाही शकत स्कॅल्पिंग मोडवरती. ठीक आहे SL नेहमी ट्रेल करा. या लेवलच्या वरती बघा आत्ता जर तुम्ही इथे 65ला एंट्री घेतली असती तर आत्तापर्यंत या ट्रेडमध्ये तुम्हाला 25 पिप्स म्हणजे तुमचा ट्रेड हा रिस्क फ्री झाला असता. ओके
बऱ्याच लोकांना अजून रिस्क फ्री कन्सेप्ट माहीत नाही. ज्यांना रिस्क फ्री कन्सेप्ट माहीत नाही त्यांनी रिस्क फ्री असा कमेंट सेशनमध्ये मेसेज करा. मी रिस्क फ्रीवरती एक प्रॉपर व्हिडिओ तयार करतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की रिस्क फ्री ट्रेड कसा करायचा आणि रिस्क फ्रीचे तुम्हाला नक्की काय फायदे होणार आहेत, या गोष्टीसुद्धा तुमच्या लक्षात येतील गाईज. ओके चलो, तर बाईंग साईडला ही लेवल एकदम मार्क करून ठेवा. जर मार्केट या लेवलच्या वरती गेलं, असं नाही की हे लेवल्स उद्यासाठी वर करणार, ज्या वेळेसपासून हा व्हिडिओ अपलोड होतोय त्या व्हिडिओ नंतर ना लगेचच या लेवल्स तुम्ही ॲक्टिव्ह करू शकता. अजून कुठली अशी लेवल आहे जिथून तुम्ही बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करू शकताय ते फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला 4 आवर्स टाइम फ्रेममध्ये जाणं महत्त्वाचं आहे. 4 आवर्स टाइम फ्रेममध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला समजेल की बघा आता पूर्ण लिक्विडिटी मार्केटने घेतलेली. ओके, या लेवलची पण लिक्विडिटी मार्केटने गेलेली आहे. इथं मार्केट टॅप झालेलं आहे गाईज, प्रॉपर इथं टॅप झालेलं आहे, इथं टॅप झालेलं आहे, या लेवलला पण ऑलमोस्ट टॅप झालेलं आहे. आता मार्केटनी अप साईडला लिक्विडिटी कुठल्या लेवलची घ्यायची राहिली आहे तर एक्झॅक्टली या लेवलची लिक्विडिटी घेणं पेंडिंग आहे बघा, एक्झॅक्टली या लेवलची, म्हणजेच 4104. जर 4081 ब्रेक करत असेल अप साईडला तर 100% मुवमेंट 4104 पर्यंत यायच्या तयारीत आहे. ओके, जर 4 आवरवरती तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर प्रॉपर मार्केटनी तीनही कॅन्डल स्ट्रॉंग बुलिश तयार केलेले आहेत. ओके, एक इथं तुम्हाला 4 आवरमध्ये जर तुम्ही बघायला गेला तर एक FVG मिळतोय बघा गाईज. ओके, FVG म्हणजे काय आता बऱ्याच लोकांना माहीत असेल, इथे एक्सप्लेन करायची गरज नाही, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. आणि जर तुम्हाला FVG सुद्धा माहीत नसेल तर त्याचा पण ते पण कमेंट सेशनमध्ये टाका. मी FVG वरती पण मोठा लॉंग व्हिडिओ तयार करून तुमच्यासाठी तो अवेलेबल करतो. ओके, FVG पर्यंत एक्झॅक्टली FVG का ड्रॉ केला ते आधी मी तुम्हाला सांगतो. कारण जर सेलिंग आली, ओके 4060 पासून जर परत सेलिंग आली तर हा ट्रेड FVG पर्यंत येणार आहे. म्हणजे बघा एक्झॅक्टली या लेवलवरून जर सेलिंग आली तर नेक्स्ट टार्गेट या ट्रेडचं 4048 पर्यंत FVG लेवल आहे. इथपर्यंत मार्केट हे येऊ शकतं. सो ज्यांना सेलिंग करायचे ही लेवल एकदम मार्क करून ठेवा, ज्याला बाईंग करायचे त्यांनी ही लेवल मार्क करून ठेवा. ओके, या दोन्ही लेवल तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. फक्त एक लक्षात ठेवा, या 65 आणि 60 च्या जर मध्ये असेल मार्केट तर कोणीही एंट्री प्लॅन करणार नाही. याच्या बिलोज तुम्ही एंट्री प्लॅन करायचे और अबाव 4065. ओके, हे दोन्ही प्लॅन्स एक्झिक्यूट करा, 100% चांगले ट्रेड्स तुम्ही कॅप्चर कराल. ओके चलो, एवढंच ॲनालिसिस आहे. व्यवस्थित तुम्ही ट्रेड्स प्लॅन करा अँड बेस्ट ऑफ लक गाईज. दररोज डेली ॲनालिसिस व्हिडिओ तयार करून मी तुम्हाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या जुलै महिन्यात जर तुम्ही लॉस झाला असाल तर लक्षात ठेवा, येणारा महिना म्हणजे ऑगस्ट महिना हा आपल्यासाठी खूप चांगला ट्रेडिंगसाठी जाणार आहे. जर तुम्ही डिपॉझिट केलं नसेल GTC मध्ये तर आत्ताच GTC मध्ये डिपॉझिट करा. GTC चांगला ब्रोकर आहे, रेग्युलेटेड आहे आणि इस्काचं लायसन आहे. ओके, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आत्ताच जाऊन GTC मध्ये अकाउंट ओपन करा. जर काही प्रॉब्लेम येत असेल, GTCने आत्ता स्वतःचं ॲप्लिकेशन लॉन्च केलं आहे. सो जर काय प्रॉब्लेम येत असेल तर इथं व्हॉट्सॲप नंबर आहे. या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्हाला फक्त मेसेजेस सेंड करायचे आहेत की हा प्रॉब्लेम येतोय, मला अकाउंट ओपन करता येत नाही, मला डिपॉझिट प्रॉब्लेम येतोय. सगळ्या गोष्टी तुमच्या सॉल्व्ह केल्या जातील. चलो, थँक्यू सो मच गाईज. बी रिअल वन.